नमस्कार, मी प्रवीण चौधरी आणि आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल जय चौधरी क्रिएटर मध्ये। जय चौधरी क्रिएटर हे एक असे व्यासपीठ आहे जेथे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा आणि आपल्या विचारांच्या परिवारात सामील व्हा। आज आपण दिवाळीच्या 5 दिवसांच्या महोत्सवातील पहिला आणि अत्यंत शुभ दिवस धनतेरस अर्थात धनत्रयोदशी बद्दल जाणून घेणार आहोत। उद्या 18 ऑक्टोबर 2025 रोजी हा पवित्र सण आहे। चला या मंगलमय दिवसाची तयारी करूया आणि समजून घेऊया दिवसाचे महत्त्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त। धनतेरसचे महत्त्व। अर्थ: धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे 13वा दिवस, कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी। पौराणिक कथा: या दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी जे देवतांचे वैद्य आहेत आणि हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते, म्हणूनच हा दिवस धन्वंतरी जयंती। उद्देश: या दिवशी केवळ धन, पैसा नाही तर उत्तम आरोग्य, धन्वंतरी आणि समृद्धी, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते। निरोगी शरीर हीच खरी संपत्ती हा संदेश या सणातून मिळतो। दिवाळीची सुरुवात आणि खरेदीचे शुभ संकेत। सकाळ ते दुपार। सकाळ आरोग्य, चैतन्य। दिवसाची सुरुवात लवकर उठून स्नान करून करावी। या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा आणि प्रार्थना करून आरोग्याचे वरदान मागावे। सकाळचा मुहूर्त: सकाळी 8:50 ते सकाळी 10:33। दुपारचा मुहूर्त: दुपारी 11:43 ते 12:28। खरेदी: या दिवशी नवीन भांडी, सोने, चांदी किंवा इत्यादी नवीन धातूच्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे। घरात नवीन वस्तू आणणे समृद्धीचे संकेत मानले जाते। यासोबत झाडू, केरसुणी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते, कारण तो घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करतो। धनतेरसची सकाळची मुख्य पूजा। प्रदोष काळ: संध्याकाळच्या वेळी मुख्य पूजा केली जाते, ज्याला प्रदोष काळ म्हणतात। शुभ मुहूर्त: 18 ऑक्टोबर 2025। पूजा करण्याचा शुभ वेळ: सायंकाळी 7:16 ते रात्री 8:20। हा वृषभ काळ आणि प्रदोष काळ एकत्र असल्याने सर्वोत्तम मानला जातो। पूजन विधी: स्थापना: एका पाटावर लाल वस्त्र अंथरा, त्यावर लक्ष्मी देवी, कुबेर देव आणि धन्वंतरी देवाचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा। बाजूला गणपती बाप्पाची स्थापना करा। पूजा: दिवा लावा, धूप अगरबत्ती करा। देवी देवतांना हळद कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य, साखर, गुळ, धने किंवा कोणत्याही गोड पदार्थ अर्पण करा। धनाचे पूजन: आपल्या तिजोरीची किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या जागेची पूजा करा, तसेच खरेदी केलेल्या नवीन वस्तूची देखील पूजा करावी। मंत्र: लक्ष्मी मंत्र: ओम लक्ष्मी नमः। कुबेर मंत्र: ओम श्री ही क्लीं श्री क्लीं वित्तेश्वराय नमः। धन्वंतरी मंत्र: ओम नमो धन्वंतराय। यम दीपदान: समाज प्रबोधनाचा संदेश। दिवसाचा शेवट:
धनतेरसचा महत्त्वाचा भाग म्हणजे यमदीपदान. वेळ रात्री पूजेनंतर. विधी: एका कणकेच्या गव्हाच्या पिठाच्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून दिवा तयार करावा. या दिव्याचे तोंड दक्षिण दिशेकडे करावे आणि तो घराबाहेर विशेषतः मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावा. महत्त्व: हा दिवा यम धर्मासाठी यमराजासाठी लावला जातो. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे अकाली मृत्यूपासून रक्षण होते अशी श्रद्धा आहे. हा विधी आपल्याला जीवनातील अनिश्चिततेची जाणीव करून देतो आणि काळ या संकल्पनेचा आदर करायला शिकवतो. निष्कर्ष: धनतेरस हा केवळ संपत्तीचा सण नाही, हा आरोग्य, समृद्धी आणि जीवनातील प्रकाशाचे स्वागत करण्याचा सण आहे. या दिवशी आपण आरोग्य आणि धनाचे महत्त्व स्वीकारतो आणि आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी यमराजाचे प्रार्थना करतो. या दिवाळीत केवळ सोने चांदी नाही तर आपल्या घरात चांगले आरोग्य, सकारात्मक विचार आणि समाज प्रबोधनाचा दीप लावा. आपले आरोग्य जपा, इतरांना मदत करा आणि विज्ञानाचा आदर करा. हीच धनत्रयोदशीची खरी पूजा आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जय चौधरी क्रिएटर कडून धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटूया दिवाळीच्या पुढील भागासह. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनल जर कोणी प्रेक्षक नवीन असेल, सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.